जामनेर येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ॲडव्होकेट शिवाजी नाना सोनार यांचे काल 23 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. शिवाजी नाना सोनार हे केवळ ज्येष्ठ वकील नव्हते, तर ते एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते, स्वयंसेवक होते. भारतीय जनता पक्षाच्या जामनेर तालुक्यातील स्थापनेपासून त्यांचा सिंहाचा वाटा आपण पाहिलेला आहे. 1977 मध्ये जेव्हा जयप्रकाश नारायण यांनी तरुणांना हाक दिली होती, त्या काळात जामनेर येथील जे काही तरुण राजकारणात प्रवेश करत झाले, त्यात शिवाजी नाना एक होते. शिवाजी नानांना मी जवळून पाहिले आहे. स्वर्गीय वायम बोरोली यांची निवडणूक असो, स्वर्गीय गुणवंतराव सरोदे यांची निवडणूक असो, किंवा स्वर्गीय वायजी महाजन सर यांची निवडणूक असो, या निवडणुकीत हिरिरीने सहभाग घेणारे जे काही मोजके कार्यकर्ते किंवा नेते भारतीय जनता पक्षात होते, त्यात शिवाजी नाना यांचा समावेश करायला हरकत नाही. हरिभाऊ बारी असोत, दिगंबर बारी असोत, गोविंदभाई अग्रवाल असोत, त्यांच्यासोबत किंवा त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे शिवाजी नाना राजकारणात सक्रिय होते. गिरीश भाऊ महाजन यांच्या राजकारणात त्यांचा हिरिरीने सहभाग होता, यात शंकाच नाही.